कृष्ण चरणांचा आश्रय. आपली सगळी धावपळ काय माहिती ना, पळापळ दिसते ना सगळी, कशासाठी तरी कळते का आता आपल्याला? नाही ना माहिती. पळतोय 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 पळतोय, आपल्याला वाटतं संसारासाठी पळतोय, संसारासाठी संसारासाठी, पण संसार तर सोडावा लागतो. पळापळीचा उपयोग काय झाला म्हणजे? कुत्र गाडी मागे पळायला काही काही सांग ना उदाहरण. कुत्र पळतं का काही माहिती नाही, तेव्हा विचारलं काय झालं, गाडी पळवून लावली. तसं आपण काय केलं म्हणजे काय, श्रमही केवळ म्हणजे काय झालं, काय नाही, श्रम केले म्हणजे आम्ही भरपूर श्रम केले. कशाला केले? सगळ्यांनी केले, आम्ही केले. पण आश्रय कुठे मिळाला? तर आश्रय प्राप्त कृष्णाचं चरण आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणते ना, आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा तुमचे चरण दे. तुमच्या चरणापर्यंत आलो तेव्हा कळालं मला माझ्या जीवनाचा उद्देश. आपल्या सगळ्याचा उद्देश तोच आहे. जाणते अजाणतेपर्यंत आपल्याला माहित नाही. फक्त आपण सध्या उद्देशाच्या, कारण भागवताचा जो मत आहे आता तो ब्रह्म जिज्ञासा, की जिज्ञासा जी आहे ती ब्रह्माची केली पाहिजे. कोण, कशासाठी मी आलो, भगवंत कोण आहे हे कराय. बाकी काय इराणचं काय चाललं, इराणचं काय चाललं, अमेरिकेचं काय चाललं, काही न मिटणाऱ्या गोष्टी आहे काही. आणि मिटल्या तरी आपला काही फायदाच नाही. झाला तर काय होईल, याच्यातून फक्त तोटा. आणि कृष्ण कथा ऐकलं हा प्रकाशाचा मार्ग आहे आणि संसारिक क्रिया अंधकाराचा मार्ग आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्री प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद् भागवत गीता की जय.